बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी अशा जिगाव प्रकल्पाचे काम मोठ्या जोरात सुरू आहे। परंतु या धरणाचे काम सुरू असताना धरण परिसरात सातत्याने होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे धरणालगत बसलेल्या गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या ब्लास्टिंगमुळे धरणाजवळच्या आडोळ गावातील ग्रामस्थांच्या घराच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत। यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून हे ब्लास्टिंग तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी यांना 30 डिसेंबर 2024 रोजी निवेदन देण्यात आले होते। सदर निवेदनाची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे अखेर 6 जानेवारी पासून आडोळ ग्रामस्थांच्या वतीने धरण परिसरातील ब्लास्टिंग सुरू असणाऱ्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या उपोषणामध्ये कपिल ससाने, आकाश ससाने, सागर महाले, अजय महाले यांच्यासह आडोळ ग्रामस्थ प्रामुख्याने सहभागी झाले आहेत। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, आडोळ। मी आकाश प्रभाकर ससाने, राहणार आडोळ बुद्रुक। माझा सहकारी अजय विश्वास महाले। आम्ही धरणावर काम होत आहे व धरणावरील जे लोक आहेत ते ब्लास्टिंग घेत आहेत। त्या ब्लास्टिंगमुळे गावाला हादरे बसत आहे। वारंवार सांगून सुद्धा ते ब्लास्टिंग बंद करत नाहीये। आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्व ठिकाणी, कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, तरी ते आमचं ग्राह्य धरत नाहीये। त्यानंतर आमच्या प्रमुख अशा मागण्या आहेत की गावालगत जे ब्लास्टिंग होत आहे ते बंद झालं पाहिजे। त्यानंतर अतिक्रमण धारकांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे। नंतर अतिक्रमण धारकांना त्वरित भूखंड वाटप करण्याबाबत आणि संपूर्ण गावाचं सर्वसंस्थाचं अटीशर्येचं पुनर्वसन व्यवस्थापन करणे अशी आमची प्रमुख मागणी आहे। जर आमच्या अटी मान्य नाही झाल्यास आम्ही जलसमाधी आंदोलन यापुढे घेणार आहोत।